नमस्कार, मी संगीता गटणे, गौतमी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत आहे। भाग 15 आहे आपलाच। आपण टायपिंगच्या सिलेबसला सुरुवात केलेली आहे आणि सर्व माहिती अगदी पहिल्यापासून घेत आहोत। तर आता आपण टंकलेखन हा विषय आपला चाललेला आहे आणि टंकलेखन मशीनचे फायदे किंवा टंकलेखनाचे फायदे हे आपण बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्पष्ट फायदे पहिल्यांदा आपण दोन विभागात आपण ते फायदे बघू। तर पहिला भाग आहे तो म्हणजे हाताने टायपिंग केल्यानंतर तुम्हाला मशीन टायपिंगमध्ये काय फायदे होतात आणि दुसरा फायदा म्हणजे कॉम्प्युटरवर टायपिंग करत असताना मशीन टायपिंगमुळे काय फायदा होतो। तर पहिला प्रकार किंवा पहिला भाग जो आहे तो हाताने टायपिंग केल्यानंतर मशीनवर टायपिंग करत असताना आपल्याला त्याच्यापासून काय फायदा होतो। तर ज्यावेळेस आपण हाताने टायपिंग करत होतो अगदी पूर्वीपासून आधी मानवापासून काट्याने पानावर कोरून किंवा टाक शाई दौत अशा जुन्या पद्धतीच्या सहाय्याने टायपिंग करत होतो, तेव्हा टायपिंगमुळे टायपिंग म्हणण्यापेक्षा लेखन करत होतो तेव्हा काय होत होतं, तर त्यामुळे एक प्रकारे लेखनामध्ये अस्वच्छता गलिच्छता किंवा किचमिळ हे प्रकार जास्त होत होते। मग त्याच्यामध्ये एखाद्या जाणकार माणसाला बोलून ते वाचन करून घेणं, कारण सगळ्यांनाच हे वाचन वाचता यायचं नाही। तर जेव्हा टायपिंग मशीनवर करायला लागलो तेव्हा हा प्रकार बंद झाला। सुबक स्वच्छ टापटीप एकसारखं असं छान तुम्हाला लेखन वाचता येऊ लागलं। दुसरं म्हणजे टायपिंग करत असताना अक्षरं लागत नाहीत। हे गलिच्छपणामुळे काय होतं की पुष्कळदा अक्षरच लागत नाही आणि मग काहीच लोक असतात मोजकी की त्यांना ते वाचता येतं। तर हे सगळे प्रकार तुम्हाला मशीनवर जेव्हा आपण टायपिंग करतो तेव्हा सगळे बंद झाले। म्हणजे एक स्वच्छ कागद आपल्याला पाहिजे तसा त्याच्यात मशीनमध्ये टाकायचा, एका टाईपमध्ये सुटसुटीत सगळ्यांना वाचता येईल, एका फॉन्टमध्ये तुम्ही छान पद्धतीने त्याच्यामध्ये टायपिंग करू शकता। तर हा तुम्हाला मशीन टायपिंगचा हाताने किंवा पूर्वीच्या पद्धतीमुळे जुनाट पद्धतीमुळे आपण जे लेखन करत होतो त्याच्यामुळे आपल्याला फायदा निर्माण झालेला आहे। कशामुळे, तर टंकलेखन किंवा मशीन टायपिंगचा शोध लागल्यामुळे। धन्यवाद।